नमस्कार मित्रांनो, आपले गजानना एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघूया सामान्य ज्ञानावर आधारित 40 प्रश्न आणि त्यांचे उत्तर. प्रश्न क्रमांक 1. व्हॉलीबॉल खेळातील बॉलचे वजन किती ग्रॅम असते? उत्तर: व्हॉलीबॉल खेळातील बॉलचे वजन 270 ते 280 ग्रॅम असते. सायकलचा शोध कोणी लावला? उत्तर: सायकलचा शोध मॅकमिलन यांनी लावला. प्रश्न क्रमांक 3. कुरळ या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले? उत्तर आहे: कुरळ या महाकाव्याचे मराठीत भाषांतर पांडुरंग सदाशिव साने यांनी केले. प्रश्न क्रमांक 4. भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला? उत्तर आहे: भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत प्रथम 1920 मध्ये भाग घेतला. प्रश्न क्रमांक 5. भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? उत्तर आहे: भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे. प्रश्न क्रमांक 6. विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? याचं उत्तर आहे: विजेच्या दिव्याचा शोध थॉमस अल्वा एडिसन यांनी लावला. प्रश्न क्रमांक 7. कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानावर खेळली जाते? उत्तर आहे: विम्बल्डन्स ही स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानावर खेळली जाते. साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे? C12H22O11 ही आहे. प्रश्न क्रमांक 9. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात? उत्तर आहे: दादासाहेब फाळके यांना म्हणतात. डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे: डिझेल इंजिनचा शोध रुडॉल्फ डिझेल यांनी लावला. प्रश्न क्रमांक 11. फटका या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात? उत्तर आहे: अनंत भवानी बाबा घोलप उर्फ आनंदी फंदी यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तर आहे: राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर या रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 13. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला? याचं उत्तर आहे: 4 सप्टेंबर 1927 रोजी स्थापन केला. महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? पुणे ही आहे. प्रश्न क्रमांक 15. वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे: वाफेच्या इंजिनचा शोध जेम्स वॅट यांनी लावला. एकच प्याला या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहेत? एकच प्याला या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक राम गणेश गडकरी हे आहेत. प्रश्न क्रमांक 17. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या निवड समितीवर निवड केव्हा झाली? उत्तर आहे: 8 जुलै 1930 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितीवर निवड झाली. ग्लुकोजचे रेणूसूत्र काय आहे? C6H12O6 ही आहे. प्रश्न क्रमांक 19. राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे? उत्तर आहे: त्याग आणि शौर्य याचे प्रतीक आहे. प्रश्न क्रमांक 20. टेलिफोनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे: अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी लावला. प्रश्न क्रमांक 21. नाधो महानोर यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? महानोर यांना रानकवी या टोपणनावाने ओळखले जाते. अर्जुन पुरस्कार कधी दिला जातो? अर्जुन पुरस्कार 29 ऑगस्ट रोजी दिला जातो. प्रश्न क्रमांक 23. न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी किवी आहे. ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? ग्रामोफोनचा शोध थॉमस अल्वा एडिसन यांनी लावला. सन्नी डेज हे पुस्तक कोणाचे आहे? सन्नी डेज हे पुस्तक सुनील गावस्कर यांचे आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे? अमेरिकेच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे शासकीय निवासस्थान व्हाईट हाऊस हे आहे. अंधासाठी लिपीचा शोध कोणी लावला? अंधासाठी लिपीचा शोध ब्रेल लुईस यांनी लावला. 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे ह्या होत्या. प्रश्न क्रमांक 29. गोल्डन गर्ल हे पुस्तक कोणाचे आहे? गोल्डन गर्ल हे पुस्तक पी.टी. उषा यांचे आहे. प्रश्न क्रमांक 30. मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती? याचं उत्तर आहे मोचनगड गुंजीकर. प्रश्न क्रमांक 31. देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता आहे? याचं उत्तर आहे कोल्हापूर. श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते कोण आहेत? श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते प्र के अत्रे हे आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? याचं उत्तर आहे 1990 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. प्रश्न क्रमांक 34. तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे? याचं उत्तर आहे कावेरी नदी याच्यावरून वाद आहे. प्रश्न क्रमांक 35. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? उत्तर आहे पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला. प्रश्न क्रमांक 36. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? उत्तर आहे कृष्णाजी केशव दामले यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 36. अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अमेरिकेचा कार्ल लुईस ॲथलेटिक्स या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 37. डायनामाइटचा शोध कोणी लावला? उत्तर आहे अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 38. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोणास म्हटले जाते? उत्तर आहे अ.ना. आपटे यांना आधुनिक मराठी कादंबरीचे जनक म्हटले जाते. फ्लेइंग टू विन हे पुस्तक कोणाचे आहे? फ्लेइंग टू विन हे पुस्तक सायना नेहवाल यांचे आहे. प्रश्न क्रमांक 40. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य शिका संघटित व्हा संघर्ष करा हे होते? तर बहिष्कृत हितकर्णी सभा या संस्थेचे ब्रीदवाक्य शिका संघटित व्हा संघर्ष करा हे होते. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.